नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2025 चा शुभारंभ। वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त। डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित। ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान। शालिनीताई विखे पाटील। अहिल्यानगर दिनांक 28। ग्रंथांना आपण गुरुची उपमा देतो। जसा गुरु शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिक दृष्ट्या समृद्ध करतात। डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमातून अधिक व्यापक होईल असा विश्वास शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2025 च्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या। यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर VM मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलुलकर, प्रा गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ लीलावती सरवदे, प्राचार्य राम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। श्रीमती विखे पाटील म्हणाल्या, जिल्ह्याला साहित्य व अध्यात्माची समृद्ध परंपरा लाभली असून संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी या अमर ग्रंथाची निर्मिती याच भूमीत केली। तसेच संत कवी महिपती महाराज व संत निळोबाराय यांसारख्या संतांनी आध्यात्मिक ग्रंथ निर्मितीत मोलाचे योगदान दिले। अनेक साहित्यिकांच्या कार्यामुळे जिल्ह्याची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण झाली असून हा वारसा जतन करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच यावेळी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 457 ग्रंथालयांना 3,09 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले। राहता येथे डिजिटल उपकेंद्रांसाठी जागा व 5 कोटी रुपयांचा निधी तसेच पाथर्डी येथील उपकेंद्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त इमारतीच्या बांधकामासाठी 1,40 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे। मराठी साहित्याचा समृद्ध वारसा अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून वाचनाची सुरुवात करावी आणि प्रत्येक गावात वाचन चळवळ उभी राहिली पाहिजे। साहित्य संपदेच्या संवर्धनासाठी समाजाने अधिक पाठबळ देणे ही काळाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या। तसेच यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रसंचालक अशोक गाडेकर म्हणाले, राज्यात दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून वाचन संस्कृतीचा प्रसार हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। ग्रामीण स्तरापर्यंत ज्ञानाचा दीप पोचावा व गावागावातील वाचकांना दर्जेदार साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी यंदाचा ग्रंथोत्सव ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच यावेळी पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर येथे डिजिटल ग्रंथालय उभारणीचे काम सुरू असून राहता व पाथर्डी डिजिटल उपकेंद्रे स्थापन करण्यात येत आहे। ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमस्थळी आकर्षक पद्धतीने पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले होते। विविध नामांकित प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांना विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। यावेळी विविध सार्वजनिक वाचनालयांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। ग्रंथ वाचकांचाही गौरव करण्यात आला। अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2025 निमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी विद्यार्थिनींसह साहित्यिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला
ला ला ला ला ला ला ला ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन साई बन. टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.